श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 8 ज्ञानदशक. समास 4 सूक्ष्म पंचभूते. श्रीराम मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिष एक श्रीराम. मागील समासात जी शंका श्रोत्यांनी विचारली होती ती आता समूळ नष्ट होईल अशा प्रकारे स्पष्टीकरण केले जाईल. तरी श्रोत्यांनी क्षणभर वृत्ती निर्मळ करून ऐकावे. ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक्षोभिणी श्रीराम. परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम स्फुरण रूपाने अव्यक्त सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली. नंतर तिच्याच पोटी जी माया झाली तिच्यापासून गुण झाले म्हणून तिला गुणक्षोभिणी माया असं म्हणतात. पुढे तिज पासाव कोण सत्वरजतमो गुण तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. तिच्यापासून कोणते गुण झाले म्हणून म्हणाल तर सत्व रज तमो गुण उत्पन्न झाले व तमो गुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमो गुणापासून झाली पंचमहाभूते श्रीराम. याप्रमाणे प्रथम ती सूक्ष्मत्वाने उत्पन्न होऊन नंतर सृष्टी रूपाने विस्तारून दृश्य झाली. याप्रमाणे तमोगुणापासूनच पंचमहाभूते झाली. मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम. पूर्वी श्रोत्यांनी शंका विचारली होती की मूळ माया तर गुणा पलीकडली आहे मग तेथे पंचभूते कशी झाली. आणि कये भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ दाऊ श्रीराम. एकेका भूताच्या ठिकाणीही पंचमहाभूते आहेतच. ती स्थिती कशी आहे हेही आता स्पष्ट करू. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम. सूक्ष्म रूपाने मूळ मायेत अव्यक्त स्वरूपात पंचभूते असतात हे कळून येईल. मात्र श्रोत्यांनी नीट विवेक केला पाहिजे. आधी भूते ती जाणावी रूपे कैसी ओळखावी मग ते शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी श्रीराम. त्यांनी प्रथम पंचभूतांना जाणून घ्यावे त्यांचे रूप ओळखावे आणि मग सूक्ष्म दृष्टीने त्यांचा शोध घ्यावा. ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी श्रीराम. कशी ओळखायची याचे ज्ञान नाही तरी ती ओळखावी तरी कशी म्हणून प्रथम चतुर श्रोत्यांनी त्या भूतांना कसे ओळखावे ते क्षणभर ऐकून घ्यावे. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण मृद आणि बोलेपण ती तुके आप श्रीराम. जे जे जड आणि कठीण असते ते पृथ्वी तत्वाचे लक्षण असते आणि मृदू आणि ओलेपणा जेथे असतो ते जलाचे लक्षण असते. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पैतेज आता वायो ही सहज निरोपी जेल श्रीराम. जे जे उष्ण आणि सतेज असते ते ते तेजाचे लक्षण होय. आता स्वाभाविकच वायूचे लक्षण सांगितले जाईल. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ शून्य अवकाश निश्चळ आकाश जाणावे श्रीराम. चैतन्य व चंचलत्व हे वायूचे लक्षण असून शून्य आणि निश्चल पोकळी हे आकाशाचे लक्षण जाणावे. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते आता एकी 5 भूते सावध ऐका श्रीराम. याप्रमाणे येथे पंचमहाभूतांची लक्षणे सांगितली. त्या संकेतावरून त्यांना ओळखावे. आता प्रत्येक भूतात 5ही भूते कशी आहेत ते सावध होऊन ऐकावे. जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अतितत्पर होऊन ऐका श्रीराम. जे त्रिगुणांच्याही पलीकडले आहे त्याचा विचार अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून अतितत्पर होऊन ऐका.
सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्रोतेजनी श्रीराम. सूक्ष्म आकाश तत्वात पृथ्वी तत्व कसे आहे तेच आधी स्पष्ट करून सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी मन एकाग्र करून ऐकावे. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी श्रीराम. आकाश म्हणजे शून्य पोकळी आणि शून्य म्हणजे अज्ञान होय. अज्ञान म्हणजे जडत्व होय आणि तेच पृथ्वी तत्व आहे. आकाश स्वये आहे मृद तेची आप स्वतः सिद्ध आता तेज तेही विशद करून दाऊ श्रीराम. आकाश स्वतः मृदू आहे आणि मृदुता हा पाण्याचा गुण आहे म्हणून याप्रमाणे तेथे आप हे तत्व आहे. आता तेज तत्व आकाशात कसे आहे तेही स्पष्ट करूया. अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायो सावकाश साकल्य सांगो श्रीराम. अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो ते तेज तत्व होय. तेथे आता वायू तत्व कसे आहे ते नीट सांगतो. वायू आकाशा नाही भेद आकाशा इतुका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायो श्रीराम. वायू आणि आकाश यात भेद नाही. आकाशा इतकाच तो स्तब्ध असतो. तथापि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबंध असतो तो वायूचा जाणावा. आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरूपिले आकाश पंचभूत श्रीराम. आकाशात आकाशतत्व मिसळलेलेच आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. या प्रकारे आकाश या महाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत ते स्पष्ट करून सांगितले आहे. वायो मध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते बोली जेती ते समजते येथान्वये श्रीराम. आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहेत तेही ऐकावे. ती अनुक्रमाने सांगितली जातील. ती एकचित्ताने ऐका. हळू फूल तरी जड हळू वारा तरी निबिड वायो लागता कडाड मोडती झाडे श्रीराम. फूल हलके असले तरी त्याला थोडे तरी वजन असते. वारा हळूवार वाहत असला तरी वायू तत्व घनदाटच असते. वाऱ्याकडे कडाड असा आवाज होऊन झाडे मोडून पडतात. तोले विण झाड मोडे ऐसे हे काहीच न घडे तोलतेची तये जडे पृथ्वीचा अंश श्रीराम. वजनाशिवाय झाड मोडले असे कधीच घडत नाही म्हणून वायूला वजन आहे. वजन तोल हाच वायूच्या ठिकाणी असलेला पृथ्वीचा अंश होय. येथे श्रोते आशंका घेती तेथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे श्रीराम. येथे श्रोत्यांनी शंका घेतली की येथे सूक्ष्म पंच महाभूतांचे वर्णन चालले असता तेथे झाडे कुठून आली. ती तर दृश्यसृष्टी व्यक्त झाल्यावर उत्पन्न झाली. यावर वक्ता म्हणतो झाडे नव्हती तरी वायूच्या ठिकाणी शक्ती तरी होतीच ना. म्हणून वायूची शक्ती हेच त्यातील कठीणपणा आहे आणि कठीणपणा हे पृथ्वी तत्वाचे लक्षण आहे. म्हणजे तेथे पृथ्वीचा अंश आहेच. वन्यस्फुल्लिंग लहान काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे श्रीराम. अग्नीची अगदी लहान ठिणगी असली तरी तेथे अगदी किंचित का होईना उष्णता असतेच. तसे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्म रूपाने जडपणा असतो. मृदपणतेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चंचल रूप सहजची आहे श्रीराम. वायूमध्ये जो हळुवारपणा असतो ते आपतत्व होय आणि त्यातील प्रकाश हा तेजाचा गुण आहे. शिवाय जेथे वायू आहे तेथे चंचलपणा सहजच असतो. सकळास मिळून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले श्रीराम. सकल भूतांमध्ये आकाश हे अवकाश रूपाने सहजच असते. याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूतांचे अंश कसे आहेत ते स्पष्ट केले. आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण
तेजी ऐसी बोळखण पृथ्वीयेची श्रीराम. आता तेजामध्ये ते कसे आहेत ते सांगतात. प्रकाश हे तेजाचे जे लक्षण आहे त्यात जडत्व आहेच, तेच पृथ्वी तत्व होय. भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगणेची न लगे श्रीराम. जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो ते आपतत्व तेजाच्या ठिकाणचे समजावे. तेजात तेज असते हे तर प्रसिद्धच आहे, ते सांगण्याची आवश्यकता नाही. तेजी वायो ते चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निलोपिली श्रीराम. तेजातील चंचलपणा हे वायू तत्व आहे, तर निश्चलपणा हे आकाश तत्व आहे. याप्रमाणे तेजात पंचमहाभूते कशी आहेत ते स्पष्ट केले आहे. आता आपाचे लक्षण आपतेची जे मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी श्रीराम. आप म्हणजे पाणी, आपतत्व तेच मृदूपण होय. हलके पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो. आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायू स्तब्धपणे दिसे मृदत्वा अंगी श्रीराम. आपात आपतत्व सहजच असते, तेज हे मृदूपणाने भासते, वायू हा मृदुत्वाच्या अंगे स्तब्धपणे दिसतो. आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली श्रीराम. आणि आकाश तत्व त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही. याप्रमाणे आपाच्या ठिकाणी महाभूते कशी आहेत ते स्पष्ट करून सांगितले. आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप श्रीराम. आता पृथ्वी तत्वात ती कशी आहे ते पाहू. कठीणपणा हा तर पृथ्वी तत्वाचा गुण आहे. त्या कठीणपणात मृदुता हे आपतत्व होय. कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायू श्रीराम. कठीणपणाचा जो भास तो तेजाचा प्रकाश म्हणजे गुण होय. कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबंध तो वायू होय. आकाश सकळास व्यापक हा तो प्रकटची विवेक आकाशीच काही एक भास भासे श्रीराम. आकाश तत्व तर सगळ्यात व्यापून आहे, हा विचार तर प्रकट आहे. आकाशाच्या ठिकाणी कुठलाही भास भासत असतो. आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयना तिळ मात्र श्रीराम. आकाशाला तोडावे म्हटले तरी तुटत नाही, फोडावे म्हटले तरी ते फुटत नाही, त्याला बाजूला सारावे म्हटले तर ते तिळ मात्र सरकत नाही. असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरोपिले श्रीराम. असो याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचे संकेताने वर्णन केले. तसेच एकेका भूतात पंचमहाभूते कशी आहेत याचेही निरूपण केले. परी हे आहाच पाहता नातुडे बळेची पोटी संदेह घडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात श्रीराम. पण वरवर पाहिले असता हे कळत नाही आणि त्यामुळे बळेच मनात संशय उत्पन्न होतो आणि त्यामुळे भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढतो. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम. सूक्ष्म दृष्टीने विचार केला की सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे असे वाटते, पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागले की पंचमहाभूते दिसून येतात. एवं पंचभूतिक पवत तेची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक श्रीराम. थोडक्यात पंचमहाभूतांसह वायू म्हणजेच मूळ माया होय. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभौतिकच आहेत. भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभौतिक जाणिजे अष्टधा प्रकृती श्रीराम. पंचमहाभूतात त्रिगुण मिळवले म्हणजे त्यांना अष्टधा म्हणतात
म्हणून अष्टधा प्रकृती ही पंचभौतिकच आहे. शोधून पाहिल्या विण संदेह धरी मूर्खपण, याची पाहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी श्रीराम. कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे हा मूर्खपणा आहे. सूक्ष्मदृष्टीने विचार करून सर्वांची माहिती करून घ्यावी. गुणापासूनी भूते पावली स्पष्ट दशेते, जडत्वा येऊनी समजते तत्वे झाली श्रीराम. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात. जडत्वास येऊन समस्त तत्वे प्रकट होतात. पुढे तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना, बोलिले असे तेजना प्रकटची आहे श्रीराम. यानंतरची तत्वविवंचना पिंड ब्रह्मांडातील तत्वरचना वगैरे सांगितली जाते ती लोकांना माहीतच आहे. हा भूतकर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम. याप्रमाणे पंचमहाभूतांचे मिश्रण कसे झाले हे बुद्धिगम्य तर्काने दाखवले आहे. हे सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचे आहे. या ब्रह्मांडा पहिली कडील गोष्टी, जै झाली नवती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी श्रीराम. या सर्व गोष्टी ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वी जेव्हा दृश्यसृष्टी झाली नव्हती तेव्हाच्या आहेत. सूक्ष्मदृष्टीने विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे. सप्तकंचुक प्रचंड झाले नभते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड ऐलीकडे श्रीराम. पंचमहाभूते अहंकार आणि महत्त्व ही ब्रह्मांडाची आवरणे आहेत असे मानतात. या सप्त आवरणांसह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना तसेच माया व अविद्या माया यांचे कार्य या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर तसेच पृथ्वी मेरू पर्वत सप्तसागर यांची रचना वगैरे सर्व गोष्टी अलीकडील आहेत. नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे श्रीराम. अनेक लोक अनेक स्थाने चंद्र सूर्य तारांगणे 7 द्वीपे 14 भुवने या सर्वांची उत्पत्ती अलीकडील आहे. शेष कूर्म सप्त पाताळ 21 स्वर्गे 8 दिक्पाळ, 33 कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम. शेष कूर्म सप्त पाताळ 21 स्वर्ग 8 दिक्पाल 33 कोटी देव हे सर्व अलीकडील आहे. 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्त ऋषेश्वर, नाना देवांचे अवतार ऐलीकडे श्रीराम. 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्तर्षी नाना देवांचे अवतार या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती, आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम. मेघ मनु चक्रवर्ती राजे व इतर नाना जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगावा, म्हणून आता हे सांगणे पुरे. सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ, मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम. या सर्व विस्ताराचे मूळ केवळ मूळ मायाच आहे. ती मूळ माया पंचभौतिक कशी आहे याचे सविस्तर वर्णन मागे केले आहे. सूक्ष्म भूते जे बोलली तेची पुढे जडत्वा आली, ते सकळ ही बोलिली पुढिले समासी श्रीराम. प्रथम ज्या सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन केले आहे तीच पुढे जडत्वास कशी आली ते सर्व वर्णन पुढील समासात सांगितले जाईल. पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे, ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी श्रीराम. पंचमहाभूतांपैकी
प्रत्येकाचे स्वतंत्र सविस्तर वर्णन पुढे केले आहे. त्याची ओळख पटावी म्हणून श्रोत्यांनी अत्यंत आदराने ते श्रवण करावे. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ, दृश्य मांडून केवळ वस्तूच पविजे श्रीराम. हा ब्रह्मांड गोल पंचभौतिक कसा आहे हे स्पष्टपणे कळले म्हणजे दृश्य सृष्टीची आसक्ती सुटून आत्मवस्तूची प्राप्ती होईल. महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया श्रीराम. प्रथम महाद्वार ओलांडावे तेव्हा देवदर्शन होते. त्याप्रमाणे या दृश्य सृष्टीचे रूप जाणून घेऊन तिचा त्याग करावा. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम. या दृश्य सृष्टीच्या पोटी पंचमहाभूतांचीच गर्दी झालेली आहे. दृश्य आणि पंचमहाभूते यांची एकपणे मिठी पडली आहे आणि म्हणून दोन्ही एकरूपच आहेत. सर्व दृश्य हे पंचभौतिकच आहे. एवं पंचभूताचे दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुनी अवकाश श्रवण करावे श्रीराम. थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतांपासून यथावकाश सर्व दृश्य सृष्टीची रचना झाली आहे. श्रोत्यांनी सावधपणे श्रवण करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा समाप्त.